गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकूयात बिरबलाची खिचडी ही गोष्ट. एकदा बादशाह आणि बिरबल फिरायला गेले होते. ते तळ्याच्या काठावरून जात होते. हिवाळ्याचे दिवस होते. भयंकर थंडी होती. बिरबल म्हणाला, मनुष्य पैशासाठी काहीही करेल. त्यावर बादशाह जरा विचार करू लागला. त्याने आपले बोट त्या तळ्यातील पाण्यात बुडवले. झटकन बाहेर काढले. पाणी फारच थंडगार होते. बादशाहचे अंग शहारले. बादशाह म्हणाला, तू म्हणतोस ते मला पटत नाही. या पाण्यात कोण उभा राहील रात्रभर? शक्यच नाही. कितीही पैसे दिले तरी कोणी तयार नाही होणार या पाण्यात उभा राहायला. मग बिरबल म्हणाला, आणि झालं तर? मग राजा म्हणाला, तर मी त्याला 1000 मोहरा देईन. मग बिरबल म्हणाला, असा मनुष्य मी शोधून आणीन. आणि मग काय झालं? बिरबल दुसऱ्या दिवशी शहरात गेला. खूप फिरला आणि मग त्याला एक गरीब मनुष्य दिसला. त्याने त्याला विचारलं की तू पाण्यात रात्रभर उभा राहशील का? तुला 1000 मोहरा मिळेल. तो मनुष्य तयार झाला. मग बिरबल त्या मनुष्याला बादशाहसमोर घेऊन आला आणि म्हणाला, बादशाह, की हा उभा राहील पाण्यात रात्रभर, ह्याला बक्षीस मिळेल ना? बादशाह म्हणाला, हो, पण तू एवढ्या थंड पाण्यात उभा राहशील? तो मनुष्य म्हणाला की हो महाराज, मला जर 1000 मोहरा मिळणार असतील तर मी त्या पाण्यात रात्रभर उभा राहायला तयार आहे. बादशाहने तळ्याभोवती पहारा बसवला. गरीब मनुष्य त्या तळ्यात उभा राहिला. बादशाह पहारेकऱ्यांना सांगितलं, नीट पहारा द्यायचा बरं का, आणि तो परतला. तो मनुष्य रात्रभर त्या पाण्यात उभा होता. खूप थंडी होती. सकाळ होताच तो मनुष्य दरबारात आला. बादशाहने त्याला विचारलं, तू खरंच रात्रभर त्या पाण्यात उभा होतास? तो मनुष्य म्हणाला, हो. मग बादशाह म्हणाला, मला नाही खरं वाटत. तो म्हणाला, तुम्ही तुमच्या पहारेकऱ्यांना विचारा की मी उभा होतो. त्याने विचारलं बादशाहने. पहारेकऱ्यांनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. बादशाह त्या माणसाला म्हणाला, तू एवढ्या थंडीत कसा उभा राहिलास पाण्यात? तो मनुष्य म्हणाला, तिथे जो दिवा होता ना, त्या दिव्याकडे पाहत मी उभा राहिलो. बादशाह म्हणला, तरीच त्या दिव्याच्या उभेमुळे तुला काही थंडी नाही वाजली. तुला काही बक्षीस नाही मिळणार. आणि मग तो गरीब मनुष्य तिथून निघून गेला. तो मनुष्य बिरबलाकडे दाद मागण्यासाठी गेला. बिरबल म्हणाला, काही काळजी करू नकोस. तुला ठरलेलं बक्षीस मी मिळवून देणारच. मग दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात आलाच नाही. मग बादशाहने चौकशी केली की बिरबल कुठे आहे. त्याच्यासाठी निरोप पाठवला. तेव्हा बिरबलाचाच उलट निरोप आला, माझी खिचडी अजून शिजली नाही. ती शिजली की मी येतोच. मग 1 तास झाला तरी बिरबल आला नाही. मग बादशाह गेला बिरबलाच्या घराकडं आणि मग त्याने पाहिलं तर बिरबलाने काय केलं तर अंगणात 3 उंच बांबू रोवले होते. त्याच्यावर एक मडकं बांधलं होतं आणि जमिनीपासून चांगले 4-5 फुटांवर होतं ते मडकं. मग त्याच्या खाली तो काटक्या पेटवत बसला होता. ते पाहून बादशाह व दरबारी लोक हसू लागले. बिरबलाने वळून त्यांच्याकडे पाहिले. बादशाहने त्याला विचारले, दरबारात येण्याचा विचार नाही का तुझा? बिरबलाने उत्तर दिले, सरकार, ही खिचडी शिजली की आलोच. बादशाहने विचारले, पण तुझी खिचडी आहे कुठे? बिरबल म्हणाला, ती काय, त्या बांबूवरच्या मडक्यात. बादशाह हसत म्हणाला, अरे ते मडकं एवढं उंचावर आहे, जमिनीवर जाळलेल्या काटक्यांची उष्णता तिथवर पोचणार कशी आणि तुझी खिचडी शिजणार कशी? बिरबलाने उत्तर दिले, न शिजायला काय झालं? बादशाह म्हणाला, अरे ते मडकं जाळापासून फार उंचावर आहे. बिरबल म्हणाला, मग काय झालं? काल तो माणूस तळ्यात उभा होता, त्याच्यापासून 1 फलांगवर दिवा होता, तरी त्याची उष्णता त्याला मिळाली. हे मडकं तर जाळापासून 4च हात उंचावर आहे. मग खिचडी का शिजणार नाही? बादशाहला आपली चूक कळली. तो म्हणाला, तुला काय म्हणायचे ते मला कळलं. चल आता दरबारात. बिरबल म्हणाला, पण सरकार, ही खिचडी? बादशाह हसत म्हणाला, तुझी खिचडी शिजली आहे. त्या गरीब माणसाला दरबारात बोलव. 1000 मोहरा मी त्याला बक्षीस म्हणून
देख तो. मग तो मनुष्य दरबारात आला आणि मग महाराजांनी त्याला ते बक्षीस दिलं आणि तो मनुष्य खूप खुश झाला. त्याने बिरबलाचे आभार मानले त्याला बक्षीस मिळवून दिल्याबद्दल. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.